आपल्या हिंदू परंपरेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती जाते, त्याच्यानंतर जे दिवस कार्य होतात, त्याच्यामध्ये आपण एक कावभास ठेवतो, आहे ना, की 13व्याला वगैरे आपण आणि असा आपला बिलीफ आहे, की तो आत्मा त्या ह्याच्या मार्फत येतो. ते काय शास्त्रीय म्हणजे कावळा खरंच तो आत्मा त्याच्या थ्रू येतो, की कसं असतं? सो ह्याच्यामध्ये ना दोन्ही प्रकारचे तथ्य आहेत. सी आत्मा एकदा पुढे त्यांची जर्नी झाली. सो कावळा आणि हे आर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. हं, ठीक आहे. तर ते येऊन म्हणजे ते शिवले किंवा त्यांनी ते खाल्लं म्हणजे त्यांची ती जर्नी तिकडे ती स्मूथ झाली. हं. आता तो आत्मा तर खाऊ नाही शकत बरोबर. फिजिकल हं, ह्याच्यामध्ये बिकॉज इट्स गॉन. आपण वेन वी आर ह्युमन्स आपण फिजिकल बॉडी आणि सोल या दोघांमध्ये निकट. हं. ओके. आयडियली फिजिकल बॉडी एकदा सोडली की ती सोडली. त्या राइट. देहाचं काही नसतं. हं. ओके. मग तो सोलची जर्नी वेगळी असते. वेगळी. सो ते फिजिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे ते कशा थ्रू दाखवणार, कशा थ्रू करणार, हं, ते आहे कावळा. कावळा आणि कावळा सगळं हं. सगळं काही खातो.